नमस्कार, मी सुरुची पाटील. तुमचं आपल्या स्वामी सेवा पे सनार या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे श्रावणी गुरुवार. त्या लाडक्या स्वामी भक्तांसाठी हा गुरुवार किती महत्त्वाचा आहे. तर आजच्या दिवशी मी 11 गुरुवार व्रत सुरू करणार आहे, श्रावण गुरुवारपासून. खरं तर मी 11 गुरुवार हे कधीच केले नाहीत. म्हणजे मी स्वामी सेवेत बरेच वर्ष होते, पण मी 11 गुरुवार कधी केले नाही. मी 9 गुरुवार चिकार वेळा केलेले आहेत आणि 9 गुरुवारची प्रचिती किंवा त्याचा अनुभव खूप चांगला आलाय मला. पण 11 गुरुवार मी पहिल्यांदा करणार आहे. मी ह्याच्याबद्दल ऐकलं होतं, म्हणजे 11 गुरुवार केल्याने खूप अनुभव वगैरे येतात. बघा कसं असतं माहितीये का, स्वामींची सेवा करणं महत्वाचं आहे. मग ते आपण किती गुरुवार करतोय किंवा काय करतोय किंवा मांडणी कशी करतोय याला खरं तर महत्व नाहीये. आपण सेवा कशी करतोय, आपण सेवा किती करतोय याला प्रचंड महत्व आहे. त्यातून आज गुरुवार आहे, त्यामुळे गुरुवारी आपल्याला शक्य तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. तर आता आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत, ज्यांच्याकडे देवाऱ्यामध्ये फोटो असेल किंवा मूर्ती असेल आणि जर त्यांना तिकडे करायचं असेल तर ते तिकडेही करू शकतात, किंवा जर कोणाला खाली मांडून करायचं असेल तर आपण तिकडेही करू शकतो. असं काही नाहीये, पूर्ण आपल्यावर आहे. यथाशक्ती यथाभक्ती करायचं आपल्याला, कंपल्सरी नाही की मांडणी करायचीच आहे. आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे ना, तर त्यांनी मूर्तीवर दूध किंवा पंचामृत आणि पाणी यांनी अभिषेक करायचा. पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल घालून आपल्याला अभिषेक करायचा असतो. तर अभिषेक करताना आपल्याला एक वेळा श्री सुक्त, त्याचबरोबर एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचंय आणि दोन्हीची फलश्रुती म्हणायची आपल्याला. पण जर काही कारणास्तव आपल्याला ते पाठ नाहीये किंवा आपल्याला नाही येत किंवा आपल्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही आहे, हरकत नाही, आपण 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून सुद्धा अभिषेक करू शकतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे, जर कोणाकडे फोटो असेल तर आपण ओल्या फडक्याने तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. थोडंसं दुधामध्ये ते फूल घालून थोडंसं दूध फोटोवर शिंपडायचं, मग पुन्हा पाणी शिंपडायचं, परत ते ओल्या फडक्याने पुसायचं आणि फोटो समोर बसून श्री सुक्त किंवा पुरुष सुक्त नाही तर 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. म्हणजे तो अभिषेक केल्याप्रमाणे असतो. हा जो गुरुवार आहे, हा 11 गुरुवारचा व्रत कोणीही करू शकतो. म्हणजे लहान मूल असेल, ज्याला करायचं असेल ते करू शकतो, कुमारिका करू शकतात, पुरुष बाई कोणीही हे व्रत करू शकतो. आपल्याला ज्यांना इच्छा आहे ते करू शकतात. उपास केलाच पाहिजे असं नाहीये. उपास करणं हे खरं तर चांगलं आहे, पण जर काही कारणास्तव उपास काही हेल्थ इश्यूजमुळे निघत नाहीये तर उपास करणं कंपल्सरी नाहीये. आणि जे लोक उपास करतायत तर त्यांनी फलहार करून किंवा खिचडी भगर काही जे आपण करतो ते करून आपल्याला उपास करायचा आहे. आपल्याला असं नाहीये की रिकाम्या पोटी नाही राहायचंय. दूध घ्या, चहा घ्या, कॉफी घ्या, जसं काही तुमचं रुटीन असतं तसं आपण करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी उपास सोडायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी जे आपण, जर तुम्ही देवाऱ्यात ठेवूनच करत असाल तर मांडणी उचलण्याचा प्रश्नच येत नाही, पण जर तुम्ही खाली मांडणी करत असाल तर ती मांडणी आपल्याला उचलावी लागते. तांदूळ घ्यायचे आपल्याला हातावर आणि तांदूळ घेऊन झाल्यावर आपल्याला यान्तु देवगणाः सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थे पुनरागमनाय च असं म्हणून हे जे तांदूळ आहे ते आपल्याला जिकडे आपण मांडणी केली आहे तिकडे घालायचे. थोडासा चौरंग हलवायचा आणि जे काही आपण तिकडे मांडणी केलेली आहे ती जागेवर ठेवायची. अशा प्रकारे आपल्याला उद्याची पूजा उचलायची. सेवा आपल्याला कुठली करायची, सगळ्यात महत्वाची मांडणी किंवा कुठल्याही गोष्टींपेक्षा सगळ्यात महत्वाची म्हणजे सेवा आहे. आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण पाठ, म्हणजे स्वामी समर्थ सारामृताचे पूर्ण पाठ झाले पाहिजेत. एक पाठ म्हणजे 21 अध्याय आपले व्हायलाच पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्याला 11 माळी जप करायचाच आहे. बघा, एरवी आपण 1 माळ किंवा 5 माळी अगदी यथाशक्ती यथाभक्ती आपण करत असतो, पण 11 गुरुवारच्या व्रताला आपल्याला कंपल्सरी 11 माळी करायच्याच आहेत. ते झाल्यावर तारक मंत्र 5 वेळा किंवा 11 वेळा आपल्याला म्हणायचंच आहे. 11 वेळा तरी म्हटलं गेलंच पाहिजे, कारण आपण गुरुवारचं व्रत करतोय, त्यामुळे 11 वेळा हे म्हटलं गेलंच पाहिजे. त्याच्यानंतर हे सगळं सुरू करण्याच्या आधी आपल्याला स्वामी स्तवनापासून सुरू करायचं असतं. आधी स्वामी स्तवन, त्याच्यानंतर 11 माळी, ते झालं की 11 वेळा तारक मंत्र किंवा 5 वेळा जसं तुम्हाला यथाशक्ती करायचं आहे तसं. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण स्वामी समर्थ सारामृताचे अध्याय वाचायचे आहेत. पूर्ण दिवसभरात तुम्ही हा सेवा कधीही करू शकता, फक्त 12 ते 12:30 मध्ये आपल्याला करायचं नाहीये. आणि ते झालं की आरती जी आहे ना, 10:30ची जी आरती आहे ती व्हायला पाहिजे आणि मग जी 6ची आरती ती व्हायला पाहिजे. जर गुरुवारी आपण केंद्रामध्ये जात असू तर मग हरकत नाहीये. तिकडे आपण सेवा करतो, तिकडे आपण आरती करतो आहोत किंवा इकडे करतो आहोत, ते एकच आहे.
त्यामुळे स्वामी समर्थ एकच आहेत, आपण सेवा करणं महत्वाचं आहे. तर मग जर तुम्ही तिकडे जाऊन सेवा करत असाल, केंद्रात जाऊन आरती म्हणत असाल तर हरकत नाहीये. घरी आल्यावर नैवेद्य दाखवा, पुन्हा इकडे आरती म्हणा. मग थोडा लेट झाला तरीही चालणार आहे, पुन्हा इकडे आरती म्हणा, नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये शक्यतो लसणीचा वापर टाळा. कांद्याला काही कंपल्शन नाहीये, कांदा आपण यूज करू शकतो, कारण कांदा समर्थांना पण खूप आवडायचा. कुठलं तरी बेसनापासून बनवलेले शक्यतो ठेवण्याचा प्रयत्न करा. अगदीच नाही जमलं तर यथाशक्ती यथाभक्ती जे काही शक्य आहे ते आपण बनवू शकतो. अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. आता हे 11 गुरुवार करत असताना बायका जर करत असतील, मासिक पाळी वगैरे आली, त्या दरम्यान आपण तो एक गुरुवार स्किप करायचा. म्हणजे तेव्हा मांडणी किंवा पूजा वगैरे करायची नाही. सेवा करू शकतो, पण तो गुरुवार आपण 11 गुरुवारांमध्ये धरणार नाही आहोत. त्याच्यानंतर जर आपल्याला कुठे बाहेर जावं लागलं, खास करून आपण सासरच्या लोकांकडे जाणार असू, म्हणजे आपले दीर आहेत किंवा सासू सासरे आहेत, तिकडे आपण ही सेवा करू शकतो. माहेरी केलेला ग्राह्य धरला जात नाही. तर आपल्याला अशा प्रकारे 11 गुरुवारचं व्रत यथाशक्ती यथाभक्ती संकल्पयुक्त करायचं आहे. ह्याच्यामध्ये फक्त एकच नियम आहे, तो म्हणजे मांसाहार करायचा नाही. संकल्पयुक्त कुठलीही सेवा आपण करत असू त्यामध्ये मांसाहार नाही करायचा, तो पूर्ण वर्ज्य आहे. त्याच्यानंतर त्याचबरोबर आपल्याला उद्यापन करताना 11 किंवा 9 लहान मुलं बोलवू शकतो आपण जेवणासाठी. कुमारिका असल्या पाहिजे तसं काही नाहीये. कुमारिका असू देत, मुलगे असू देत, मुली असू देत, कोणीही चालेल 9. आणि जर ते नाही शक्य झालं तर मग आपण एक जोडपं सवाष्णीचं बोलवलं तरीही चालणार आहे. त्यांना यथाशक्ती यथाभक्ती जे काय ते दान देऊन आपल्याला करायचंय, जसं आपण एरवी करतो. ही एवढीच सेवा आहे जी आपल्याला करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला 11 गुरुवारचं व्रत पूर्ण करायचं आहे. याचं उद्यापन वगैरे कसं करायचं हे मी नक्की तुम्हाला पुढच्या ह्याच्यात दाखवेल, पण सध्या तरी आपल्याला एवढं करायचं आहे. त्याचबरोबर आज आपण संकल्पयुक्त करणार, आपल्याला संकल्प सुद्धा करायचा आहे. स्वामींचा अभिषेक करून आपल्याला हे करायचंय. तर ते पूर्ण मी तुम्हाला कसं करायचं ते दाखवते. त्याचबरोबर आपली मांडणी करून झाली, सेवा करून झाली, तर पहिल्या दिवशी भले पुढचे 10 गुरुवार आपल्याला केंद्रामध्ये नाही जाता आलं हरकत नाही, पण पहिला गुरुवार तरी शक्यतो आपण गेलंच पाहिजे. कारण तिकडे गेल्यावर आपण समर्थांना एक नारळ, त्याच्यानंतर एक फूल आणि खडी साखर किंवा कुठलीही मिठाई जी आपल्याला जमत असेल यथाशक्ती आपण त्यांना केंद्रात तिकडे ठेवायची. नारळावर एक पळी पाणी घालायचं आणि समर्थांना हे सांगायचं आहे की मी आजपासून संकल्पयुक्त तुमची 11 गुरुवारचे व्रत करायला सुरू केलं आहे. अगदी मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने सुरू केलं आहे. तर हे करत असताना माझी जी सेवा आहे ती अखंड राहू देत. ह्या गुरुवारांमध्ये कुठेही खंड नको पडू देत आणि माझ्या जीवात जीव असेपर्यंत माझ्याकडून तुमची सेवा कायम होत राहू देत आणि तुम्ही ती कायम करवून घ्या आणि माझ्यावर, माझ्या घरातल्यांवर आणि जगातल्या प्रत्येक माणसांवर लक्ष ठेवा. हे आपल्याला समर्थांपुढे सांगायचं आहे. हे आपल्याला फक्त पहिल्या गुरुवारी करायचं आहे आणि संकल्प पण पहिला गुरुवार जेव्हा आपण सुरू करणार तेव्हाच करायचा आहे. तर आता मांडणी कशी करायची हे बघू. तर चला, मांडणी करण्याच्या सगळ्यात आधी आपल्याला स्वामी समर्थांना अभिषेक घालायचा असतो. तर मी म्हणल्याप्रमाणे आपल्याला एकदा श्री सुक्त आणि एकदा पुरुष सुक्त असं म्हणून अभिषेक घालायचा असतो. आणि अभिषेक घालून झाला मग तो आपण दुधानी किंवा पंचामृतानी वगैरे घालू शकतो. जसं आपल्याला जमत असेल तशा पद्धतीने आपण ते घालू शकतो. त्याच्यानंतर ही तुम्ही बघत असाल तर ही माझ्याकडे पितळेची देवाऱ्यात ठेवलेली एक सुंदर स्वामी समर्थांची लहान मूर्ती आहे. आपण बाहेर मार्बलची किंवा दुसरी कुठलीही मूर्ती पूजू शकतो, पण देवाऱ्यात आपल्याला फोटो किंवा पितळेची मूर्तीच पूजावी लागते. म्हणून त्याचाही अभिषेक मी आज घालत आहे. तर तोही आपण दूध, पंचामृत, 108 वेळा श्री स्वामी समर्थ किंवा आपल्याला जेवढं जमेल तेवढं श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून किंवा श्री सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणून आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. आता ते झालं की मग स्वामी समर्थांना उटणं वगैरे लावायचं आहे. तर माझ्याकडे ही लहान मूर्ती आहे, ही मोठी मूर्ती आहे. या दोन्हीही मूर्त्यांना मी उटणं लावून मग त्याच्यानंतर ह्यांच्यावर पाण्याने अभिषेक पुन्हा एकदा करणार आहे. त्याच्यानंतर चांगल्या स्वच्छ वस्त्रांनी, जे आपण देव पुसण्याचं वस्त्र असतं त्यांनी आपल्याला पुसायचं आहे.
आणि ते सगळं झालं मग आपल्याला पुढची मांडणी करायची आहे. आणि हे सगळ्या सेवा करत असताना आपण उठणं लावत आहे किंवा आपण अभिषेक करत आहे किंवा आपण त्यांना स्वच्छ वस्त्राने पुसत आहे, या प्रत्येक वेळी आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करायचा आहे. आपल्याकडनं सेवा होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, नामस्मरण होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मी समर्थांना खूप आवडीचं जे हिना अत्तर आहे ते मी लावत आहे. जी देवाऱ्यातली लहान मूर्ती आहे त्यालाही, आणि जी पूजेसाठी मूर्ती आहे तर या दोन्हीही मूर्तींना मी हिना अत्तर कापसानी आपल्याला लावायचं आहे किंवा फुलांनी लावायचं आहे. त्याच्यानंतर आता इथे बघा, जिकडे जागा आहे ती स्वच्छ गोमूत्र शिंपडून पुसून घ्यायची असते. त्याच्यानंतर चौरंगाच्या खाली आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे, त्याच्यावर चौरंग मांडायचा, त्याच्या पुढे आपल्याला रांगोळी काढायची आहे. तर हे माझ्याकडे स्वामी समर्थांचं आसन आणि दोन बाजूला छान असे लोड आहेत. तर त्याच्यावर आता स्वामी समर्थांची मूर्ती मी स्थानापन्न केलेली आहे, जी आपल्याला गुरुवारच्या पूजेत मांडायची आहे ती. आता इकडे एका बाजूला आपल्याला शंख ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला घंटा ठेवायची आहे. त्यानंतर आता ह्या माझ्याकडे गजलक्ष्मी आहेत म्हणून मी त्या ठेवल्या आहेत. तर आपण कुठलीही पूजा करण्याच्या आधी दीप प्रज्वलित करून घेतो, तर त्याचप्रमाणे मी इकडे थोडेसे खाली अक्षदा ठेवून त्याच्यावर हळद कुंकू वाहिलं आणि आता हा दीप जो आहे तो मी प्रज्वलित करून घेणार आहे. दिव्याची सुद्धा आपल्याला आधी पूजा करायची असते, हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहून. आणि हे झालं का मग त्याच्यानंतर आपण कुठलीही पूजा करतो तेव्हा प्रत्येक वेळी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्येक पुस्तकात आपण हे वाचलेलं आहे की आधी आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं, मग गणपती बाप्पाचं स्मरण करायचं, मग आपल्या आईवडिलांचं स्मरण करायचं आणि मगच कुठल्याही पूजेला सुरुवात करायची असते. त्याचप्रमाणे हा छोटासा इकडे चौरंग मी आणला आहे गणपती बाप्पाच्या पूजेसाठी. आधी खाली अक्षदा हळद कुंकू वाहून त्याच्यावर गणपतीची मूर्ती ठेवून त्याला हळद कुंकू अक्षदा गंध फूल आणि दुर्वा असतील तर दुर्वा वाहून धूप दीप आणि नैवेद्य दाखवून आपल्याला आधी गणपती बाप्पाची ओम गण गणपते नमः हे मंत्र म्हणून पूजा करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा हे मंत्र म्हणूनच आपल्याला मग पूजेला सुरुवात करायची आहे. स्वामी समर्थांना आता इथे अष्टगंध अक्षदा वाहून मग त्याच्यानंतर वस्त्र घालत आहे, जे माझ्याकडे आहे शेला, आणि त्याच्यावर ही रुद्राक्षाची माळ आहे माझ्याकडे, ती घालून फेटा वगैरे घालून मी आज गुरुवार असल्यामुळे मी असंच स्वामी समर्थांना सजवत असते. हे माझ्याकडे त्यांचे वस्त्र आहेत. आपल्याकडे जी काही फुलं आहेत ती आपण वाहायची आहेत. आणि ही मांडणी अगदी सोपी आहे, ह्याच्यात खरंच काही कठीण असं नाही आहे, खूप सोपी मांडणी आहे. त्यानंतर शंखाची आपल्याला अष्टगंध लावून पूजा करायची आहे, त्याचबरोबर घंटीची पूजा करायची आहे, त्याचबरोबर आपल्याला गजलक्ष्मींची पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा गुळ खोबऱ्याचा, आणि जर ते शक्य नाही आहे तर मग आपण साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालणार आहे. आता इथे माझं जेवण तयार नव्हतं झालं, कारण ही पूजा मी खूप लवकर करायला बसले होते. त्याच्यामुळे माझ्याकडे आता मी समर्थांसाठी गोडाचा शिरा केलेला आहे, म्हणजे जो आपण रव्याचा करतो तो. तर सध्या तरी नैवेद्यासाठी मी शिरा आणि जी काही माझ्याकडे फळं आहेत ती मी ठेवली आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ही मांडणी करायची आहे. ही मांडणी अगदी सोपी आणि सरळ आहे, याच्यामध्ये खरंच काही अवघड किंवा कठीण नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्याला समर्थांना पिण्यासाठी इकडे पाणी ठेवायचं आहे. अशा प्रकारे ही सुटसुटीत साधी आणि सरळ मांडणी आहे. आणि हे सगळी मांडणी करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करायचा आहे, कारण आपण व्रत करतो आहोत. तर आपल्याला ह्या दिवशी आपलं अंतःकरण शुद्ध हवं, आपलं मन शांत हवं, सगळं छान ठेवून आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे इकडे माझ्याकडे फोटो आहे, तर या फोटोला सुद्धा धूप दीप दाखवून मी अष्टगंध वाहून त्यानंतर हार घातला. तर तुमच्याकडे पण फोटो असेल तर तुम्ही त्याला हार वगैरे घालू शकता. मंदिरातली जी मूर्ती आहे त्याची आधीच माझी पूजा झालेली होती आणि मग त्याच्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवा. तर इथे स्वामी समर्थ सारामृताचं माझ्याकडे ग्रंथ आहे, तर त्याची आपल्याला आधी पंचोपचार पूजा करून घ्यायची आणि मग ते आपलं करून झालं
का मग आपल्याला पूजेला बसायचं असतं. आता मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपल्याला स्वामी समर्थ सारामृताचा एक पाठ करायचा आहे, म्हणजे पूर्ण 21 अध्याय ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्याला जर मध्ये काही अडचण वगैरे आली तर आपण तेवढा गॅप घेऊ शकतो, पण एका दिवसामध्ये म्हणजे पूर्ण गुरुवारमध्ये आपलं ते पूर्ण झालं पाहिजे. आधी आपल्याला स्वामी स्तवन म्हणून सुरुवात करायची आहे. ते झालं की आपल्याला 21 अध्याय करायचे आहेत. ते झालं की आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे, आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. ते सगळं झाल्यावर त्याच्या पुढे आपल्याला यथाशक्ती ज्या काही सेवा करायच्या असतील ते आपण करू शकतो. जसं की माला मंत्र असेल किंवा स्वामी समर्थांचा 14वा अध्याय असेल, 18वा अध्याय असेल. बघा, आपण जेवढी जास्तीत जास्त सेवा करू ना तेवढी आपल्याला फलप्राप्ती जास्तीत जास्त मिळणार आहे. आणि आपल्याला फक्त 12 ते 12:30 या दरम्यानी कुठलीही सेवा करायची नाही आहे, कारण हा दत्त महाराजांचा भिक्षा मागण्याचा वेळ असतो. त्यामुळे ह्या काळामध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जेव्हा जमत असेल तेव्हा आपण यथाशक्ती यथाभक्ती जास्तीत जास्त सेवा करायची आहे. सेवा करण्यामध्ये आपण कुठेही मागे पुढे बघायचं नाही किंवा कुठेही कमी पडायचं नाही, कारण आपण मांडणी ही फक्त करतो आहोत ते ठीक आहे, कारण आपण त्या देवाची पूजा करणार आहोत म्हणून आपण मांडणी करतो आहोत. पण मांडणीपेक्षा सेवेला महत्त्व आहे, कारण जेव्हा एक बाळ रडत असतं ना आईकडे, आता मला एक सांगा, आईला कधी समजतं की बाळाला भूक लागली आहे? जेव्हा बाळ रडतं तेव्हाच समजतं ना. अगदी आज जन्मलेलं बाळ जोपर्यंत रडणार नाही तोपर्यंत आईला समजणार आहे का की त्याला भूक लागली आहे किंवा त्याला काय होत आहे? नाही समजणार. असंच असतं की समर्थांना पण किंवा कुठल्याही देवापर्यंत जर आपण काही पोचवत असतो तर त्या देवाला आपल्याला सांगावं लागतं, त्या देवापर्यंत आपल्याला पोचावं लागतं. अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. सेवेतून आपल्याला त्या देवापर्यंत आपले भाव पोचवायचे आहेत, आपल्या भावना पोचवायच्या आहेत. ते केलं ना आपण की मी तुम्हाला खरं सांगते, आपल्याला आयुष्यात परत काहीही समर्थांकडे मागायची गरज नाही आहे. आपण विचारही करू शकणार नाही, त्याच्या दुप्पट तिप्पट देव आपल्याला नक्की देतो, म्हणजे देतोच. आणि आपले समर्थ तर प्रचंड दयाळू आहेत, ते आपल्याला न मागता एवढं भरभरून देतील की आपल्याला कधीतरी विचार करावा लागेल की आता समर्था मी नक्की तुमच्याकडे मागू तर अजून काय मागू, हा असा विचार आपल्याला येतो. त्याच्यानंतर हे आपलं सगळं करून झालं का मग आपल्याला आरती करायची आहे. आरती करून झाली का मंत्र पुष्पांजली म्हणायची आहे, मग प्रार्थना करायची आहे. म्हणजे सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दाऊ. ही आपल्याला प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना दररोज करायची आहे आपल्याला, सकाळ संध्याकाळ ही प्रार्थना समर्थांपुढे व्हायलाच पाहिजे. याच प्रकारे हा माझ्याकडे 14वा आणि 18वा अध्याय हा आपल्याला 11 गुरुवारच्या व्रतामध्ये वाचायचा आहे. आणि हे सगळं करण्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा हे प्रत्येकाला माहिती आहे, तर अशा प्रकारे आपल्याला आधी संकल्प करायचा आणि मग आपल्याला या सगळ्या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि ही आपली असं काही नाही आहे की पूजा होण्याच्या आधीच आपल्याला केंद्रात जाऊन नारळ वगैरे ठेवायचे असं नाही आहे. नारळ ठेवणं म्हणजे संकल्प नाही. नारळ ठेवणं म्हणजे याचा अर्थ आपण समर्थांना सांगतो आहोत की समर्थ महाराज, मी हा नारळ तुमच्यासमोर ठेवला आहे, तर तुम्ही माझी जी सेवा आहे ती स्वीकारा, त्याची इच्छित फलप्राप्ती मला करून द्या आणि त्याचबरोबर माझ्या या सेवेमध्ये कुठेही विघ्न नको येऊ दे. आणि स्वामी समर्थ कायम सांगत असतात, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, जयाशी भक्तीचा दंभ, व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. म्हणजे मी स्वामी सेवा करतो, मी स्वामीचा भक्त आहे, हे फक्त म्हटलं आणि आपण काहीही सेवा केली नाही आणि फक्त मिरवत राहिलो की मी स्वामी भक्त आहे, तर ह्याची फलप्राप्ती आपल्याला होत नाही किंवा ही जी सेवा आहे ना ही निष्फळ असते, ह्याचे काहीही फळं आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याला जी स्वामी सेवा करायची आहे ना ती अगदी मनापासून अंतःकरणाने करायची आहे, अगदी कळकळीने करायची आहे, जेणेकरून समर्थांपर्यंत आपली कळकळ पोचली पाहिजे.
आपले भाव महत्त्वाचे आहेत, आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. आपल्याला स्वामींवर विश्वास असला पाहिजे की स्वामी, आता जर मी तुमचा हात धरला आहे तर मला एक पूर्ण विश्वास आहे की हा हात आता माझा कधीही सुटणार नाही, किंवा आता परत मला आयुष्यात हे हात परत कधी कोणाही समोर पसरायला लागणार नाहीत. हा एक विश्वास आपल्याला असला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला हे 11 गुरुवारचे व्रत करायचे आहे. मी आशा करते की मी जी दिलेली माहिती आहे आणि मी जी केलेली सेवा आहे ती तुम्हाला आवडली असेल, आणि जर आवडली असेल तर माझा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. याच पद्धतीने मी जी दिलेली माहिती आहे ती मी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.